नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंग सोबत केलेली। US मार्केट काल चांगले शुक्रवारी पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले। जवळपास 700 पॉईंट डाव जोन्स पॉझिटिव्ह होतं आणि इव्हन नॅसडॅक जे आहे ते जवळपास 450 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेलं। थोडं तिथं जे काही इकॉनॉमिक डेटा आलेले ते चांगले आले, त्यामुळं US मार्केटला तेजी आली। पण ओव्हरऑल त्या अनुषंगानं आपण एक चांगली पॉझिटिव्ह ओपनिंग केली। पण ॲज युजल FIची विक्री आणि हायर लेवलला एक रेजिस्टन्स झोन आपण गेल्याही व्हिडिओमध्ये म्हणलं की 22,550 ते 800 ही रेंज आहे 200-250 पॉईंटची, जी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे आणि तिथं मार्केट आपल्याला थांबताना बघायला मिळते। आजही 22,550च्या आसपास आपण ओपनिंगच्या सेशनमध्ये पहिल्या अर्ध्या तासामध्ये ट्रेड केला, पण त्यानंतरनं इमिजिएट तिथून थोडंसं समहाऊ डिक्लाईन केला। पण सरतेशेवटी 22,500च्या आसपास आपण मॅनेज केलं क्लोज व्हायला। पण हायर लेवलला रेजिस्टन्स आहे तो इंटॅक्ट आहे। ओव्हरऑल बाकी काही फारशी वदगट राहिलं नाही। दिवसभर मार्केट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्येच ट्रेड करत राहिलं, फक्त हायर लेवलवरून थोडंसं खाली आलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत 22,550 आणि 800 या रेंजमध्ये मल्टिपल रेजिस्टन्स आहेत, जोपर्यंत 22,800 क्रॉस करणार नाही, मला वाटते फर्दर डिसायसिव्ह रिकव्हरी किंवा एक अपसाईडचा पोटेन्शियल रॅली आपल्याला बघायला मिळणार नाही। तोपर्यंत ह्या रेंजमध्ये कदाचित कन्सल्टेशन होऊ शकतं। त्यामुळे उद्यासाठी निफ्टीला सध्या तरी कन्सल्टेशन कंटिन्यू आहे असं दिसतं। त्यामुळे 22,550च्या वरती जर उद्या गेला सकाळी तर मला वाटतं 22,650पर्यंत जाऊ शकतं। 22,650 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे पहिला, आणि त्यानंतरनं सेकंड रेजिस्टन्स 22,750-800 तिथं पण निफ्टी जाऊ शकते। 22,500च्या खाली मेंटेन राहिलं तर 22,400पर्यंत निफ्टी थोडासा खाली येऊ शकतो। म्हणजे एव्हाना या रेंजमध्ये कन्सल्टेशन कंटिन्यू राहू शकतो। जोपर्यंत 22,800 क्रॉस होणार नाही तोपर्यंत मार्केटला फर्दर अपमूव येईल असं वाटत नाही। कन्सल्टेशन कंटिन्यू राहू शकतं। त्यानुसार प्रत्येक लेवलला 22,650, 22,750 या लेवलला आपण थोडंसं प्रॉफिट बुक करत राहा, जिथं रेजिस्टन्स फेस होऊ शकतो किंवा ही रेंज ब्रेकआउट व्हायला मार्केटला एखादी न्यूज आली पाहिजे, तर मला वाटतं मार्केट चांगलं वर जाऊ शकतं। ओव्हरऑल बाकी काही नाही, या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये 48,000 लोअर लेवलला सपोर्ट आहे, हायर लेवलला 48,500 ते 600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 48,500-600च्या वर गेला तर थोडंसं 49,000 पण बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकतो। अदरवाईज 48 ते 48,500 या रेंजमध्ये बँक निफ्टीसुद्धा कन्सल्टेट करू शकतो। या पद्धतीचा सिनेरिओ सध्या तरी मार्केटमध्ये चार्टवर दिसतोय, त्या अनुषंगानं तुम्ही उद्या ट्रेड घेऊ शकता। आज NSEमध्ये 1,024 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,640 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअर्समध्ये पडझड आहे। ओव्हरऑल थोडं मिक्स शो आहे NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये सुद्धा। सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा फार्मा, ऑटो, मेटल आणि एनर्जी या सेक्टरमध्ये चांगलं तेजी राहिली। IT आणि रिअल्टी सेक्टरवर थोडासा दबाव राहिला। बाकी बँकिंग सेक्टरला एक 0.5% पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला। बाकी अदर सेक्टर्स बऱ्यापैकी फ्लॅट आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स जवळपास 0.5%च्या आसपास पॉझिटिव्हमध्ये आहेत। डाव फ्युचर 50 पॉईंट मायनस आहे। बघणं गरजेचं आहे की शुक्रवारच्या तेजीनंतर आज US मध्ये तेजी कंटिन्यू राहते का। मंगळवारी थोडी अनाऊन्समेंट येऊ शकते। ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये युद्धविरामला घेऊन चर्चा मंगळवारी होऊ शकते, आणि ट्रम्प यांनी ट्विटसुद्धा केले की मंगळवारी एक मोठे अनाऊन्समेंट करण्याची ट्रम्प हे मोठे अनाऊन्समेंट करणार आहेत मंगळवारी, असं त्यांनी ट्विट केलं। तर मार्केटचं सध्या लक्ष त्या पीस डीलकडं आहे, सीजफायरकडं आहे मला वाटतं। बट ऑब्वियस आपण गेल्या व्हिडिओ ट्रम्प आलं तेव्हा म्हणलं की ट्रम्प जे आहे ते युद्धविराम देण्याच्या दृष्टिकोनातून चांगली पावलं उचलेल, आणि त्याचा आपल्याला प्रत्यय येताना बघायला मिळते। तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।